रिसेंटली एक नवीन बुक वाचायला चालू केलं आहे. तर पुस्तकाचं नाव आहे द लीन स्टार्टअप आणि इरिक राईस ते जे रायटर आहेत. तर त्याच्यात ते काय सांगतात की रायटर म्हणजे जेव्हा पण आपण मार्केटमध्ये एखादं नवीन प्रोडक्ट वगैरे आणतो तर काही फाउंडर काय करतात की म्हणजे खूप दिवस घालतात की म्हणजे प्रोडक्ट असं बनायला पाहिजे, तसं बनायला पाहिजे, या दृष्टीनं असं पाहिजे, त्या दृष्टीनं असं पाहिजे आणि कधी-कधी मार्केटमध्ये लॉन्च केल्यानंतर ते फेल होऊन जातं. तर लीन स्टार्टअपमध्ये रायटर काय सांगतात की म्हणजे तुम्ही एक बेसिक प्रोटोटाइप लॉन्च करा तुमच्या प्रोडक्टचा, म्हणजे जो ठीकठाक आहे, युजर यूज करू शकतात आणि मग जे कस्टमर तुमचं प्रोडक्ट वापरायले त्यांच्याकडूनच तुम्ही फीडबॅक घ्या आणि त्याच्यानुसार चेंजेस करून डबल मग इम्प्रूव्ह प्रोडक्ट मार्केटमध्ये द्या आणि असं करत करतच तुम्ही म्हणजे एक बेस्ट प्रोडक्ट बनाल आणि तुम्ही असं ठरवलं की मी बेस्ट प्रोडक्टच मार्केटमध्ये देईल तर ते तसं शक्य नाही. हे झालं स्टार्टअपशी रिलेटेड. ह्या बुकमधून आपण काय शिकू शकतो. पण जनरली आपण काय शिकू शकतो त्या बुकमधून? तर आपण हे शिकू शकतो की एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल, तर असं नाही की म्हणजे जेव्हा मी जमल तेव्हाच करेन. पण तुम्ही जेव्हा स्टार्ट करता ती गोष्ट करायला पहिल्यांदा त्याला थोडं इम्प्रूव्हमेंट होतील. पण अजून काही दिवसांनी इम्प्रूव्हमेंट होतील. जर तुम्ही स्टार्टच केली नाही, तर इम्प्रूव्हमेंट होणारच नाहीत ना. तुम्ही म्हणलात की जेव्हा मला एकदम क्रिकेट जेव्हा एकदम चांगलं खेळायला जमन तेव्हाच मी खेळेन. तर तसं नाही ना होणार. तुम्ही म्हणता जेव्हा मला एकदम लोकांसमोर बोलायला जमन तेव्हाच मी बोलणार. बुकचा होल आयडिया काय आहे? इम्प्रूव्हमेंट थ्रू एक्सपेरिमेंटेशन. म्हणजे एक्सपेरिमेंट करायचे म्हणजे न्यू गोष्टी ट्राय करायच्या आणि त्याच्यातून शिकायचं आपण शांत बसण्यापेक्षा.